जालन्यातील महाराष्ट्र शाळेमध्ये बूथ क्रमांक 150 हे दोनदा बंद पडले। तांत्रिक अडचणीमुळे हे बूथ बंद पडल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। जालन्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे। काही तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत आणि त्यामुळे पहिल्यांदा हा बूथ बंद पडलेला होता, त्यानंतर आता पुन्हा एकदा हा बूथ बंद पडल्याचं समोर येत आहे। त्यामुळे ही नेमकी तांत्रिक अडचण काय आहे आणि ती सुटत का नाही असा सवाल उपस्थित झाला आहे। गौरव साळी याविषयी आपल्याला अधिक माहिती देतील। गौरव, काय नेमकी समस्या आहे, काय माहिती समोर येते? खरं आहे अमोल, हे जे बूथ आहे हे जालना शहरातील महाराष्ट्र शाळेत हा जो घडलेला प्रकार आहे हा तिकडचा प्रकार आहे। या ठिकाणी हे बूथ क्रमांक 150 मध्ये ही घटना घडलेली आहे। दोनदा या ठिकाणचे जे बूथ आहे हे बंद पडल्याची माहिती समोर आलेली आहे। काही तांत्रिक अडचणींमुळे हे जे बूथ आहे हे बंद पडल्याचं त्या ठिकाणच्या बूथ केंद्रावरील अधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे। तर सामान्य मतदारांनी याबाबत संशय व्यक्त केलेला आहे। मतदान केंद्रावर मतदानासाठी गर्दी असल्याने या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत। त्यामुळे आम्हाला मतदान करण्यासाठी 6 वाजेच्या ऐवजी तुम्ही 7 वाजेपर्यंत वेळ द्या अशी मागणी देखील या मतदारांनी केलेली आहे। दरम्यान या प्रकारामुळे जालन्यात एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे। अमोल, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल गौरव। Thank you.